नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ट्रम्प यांचा टेरिफ वॉर आणि आपला बाजार बेजार अशी म्हणायची काहीतरी वेळ आली असं वाटतंय. कारण एकाच दिवशी पुन्हा एकदा म्हणजे मागच्या वेळी जो व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी सुद्धा बघा जवळजवळ 1% निफ्टी आणि 1% सेन्सेक्स डाऊन होता आणि कालही तेच घडलं. मार्केटमध्ये पूर्ण सेल ऑफ होता आणि त्या सेल ऑफमध्ये कुठेही रिबाउन्स किंवा रिकव्हरी दिसून आली नाही आणि मार्केट जवळजवळ 1% डाऊन क्लोज झालं. निफ्टी 250 पॉईंट आणि मला वाटतं सेन्सेक्स 850 पॉईंट डाऊन गेलं. सगळे सेक्टर जे आहे ते ऑलमोस्ट डाऊन होते. त्यामध्ये डाऊन जास्त जर म्हटलं तर फायनान्स सेक्टर, IT सेक्टर आणि थोडंसं फार्मा सेक्टरसुद्धा खालीच होतं. म्हणजे हे एकूण जर बघितलं आपण तर याला एक वर्ड आहे अक्रॉस द बोर्ड सेलिंग होतं. म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला जास्तीत जास्त सेलिंगच दिसत होतं. निफ्टीच्या 50 स्टॉकपैकी जवळजवळ 35 ते 40 स्टॉक जे आहेत ते डाऊन होते. मग त्यामुळे होतं काय की एकदा सेल ऑफ स्टार्ट झाला की रिकव्हरी शक्यतो लवकर येत नाही आणि पहिल्या स्टार्टपासूनच मार्केट डाऊनफॉलमध्येच होतं. हे तुम्ही जर चार्ट वगैरे बघितला तर लक्षात येईल लगेच. तर हे एकदम अचानक असं का घडलं? ॲक्च्युली याच्या पाठीमागं खरं कारण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत ते टॅरिफ वॉर काय थांबवायला तयार नाहीत. म्हणजे ऑलरेडी भारतावरती 25% टॅरिफ त्यांनी लावलेला आहे आणि 27 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी ते आणखीन एक्स्ट्रा 25% टॅरिफ लावायचा विचार करत आहेत किंवा लावणार आहेत असं ते बोलले होते. मार्केटला असा अंदाज होता की 27 तारखेला ते घडेल, पण त्यांनी 26 तारखेलाच त्याची अनाऊन्समेंट केली की आम्ही भारतावरती 25% आणखी अतिरिक्त असं म्हणता अतिरिक्त जे टॅरिफ आहे ते आम्ही लावत आहोत. आणि याचा इम्पॅक्ट जो आहे म्हणजे जी गोष्ट 27 तारखेला घडणार होती ती आधीच मार्केटमध्ये ती न्यूज जी काही आली की टॅरिफ 25% वाढवला आणि तो वाढवला म्हणजे तिथे भाषण नाही किंवा मीडिया समोर त्यांनी काही अनाऊन्समेंट केलेली नाही, काय नाही. त्यांनी फक्त ती सिग्नेचर केली आणि फायनलेशन केलं की भारतावरती अतिरिक्त 25% जो टॅरिफ आहे तो या दिवसापासून स्टार्ट होईल आणि ती सिग्नेचर झाली असं कळल्याबरोबर मार्केटने रिॲक्शन द्यायला सुरुवात केली आणि मार्केट खाली आलं. हे सगळं जे घडतंय त्या पाठीमागं काय कारण आहे? जर तुम्हाला टॅरिफ वॉर हे नेमकं एक्झॅक्टली काय आहे हे जर तुम्हाला विस्तृतपणे जर समजून घ्यायचं असेल तर इथं आय बटन येतं आहे बघा. तर तिथे मी एक व्हिडिओ केला आहे टॅरिफ वॉर म्हणजे नेमकं आहे तरी काय, तर तो व्हिडिओ एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टॅरिफ वॉर हे स्टार्ट काय झालं आहे, का झालं आहे आणि ते सुरुवात करणारा अमेरिका हा देश जास्त ॲग्रेसिव्ह का आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर तो व्हिडिओ न विसरता बघा. त्यामुळे जास्त टॅरिफ वॉरवरती न बोलता आता पुढे काय घडू शकतं किंवा या टॅरिफ वॉरचा भारतावरती आता परिणाम काय होतोय, आपल्या स्टॉक मार्केटवरती काय परिणाम होतोय किंवा होईल याबाबत आता पुढे आपण बोलूया किंवा चर्चा करू असं म्हणू. तर आता एकूण बघा लक्षात घ्या की 50% टॅरिफ जो आहे तो भारतातील वस्तू आता आपण ज्या एक्सपोर्ट करणार आहोत त्याच्यावरती लावला गेला. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये लगान पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे ना, दुगना लगान देना पडेगा. म्हणजे डबल तुम्हाला लगान म्हणजे कर जो आहे तो टॅक्स जो आहे तो द्यावा लागेल. अशा पद्धतीचा एक सिनेरिओ जो आहे तो तयार केला गेला आहे अमेरिकेकडून. सिनेरिओ का फॅक्टच आहे की जिथे आता त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या भारतामध्ये दिसायला लागला आहे. म्हणजे तुम्ही बातम्यासुद्धा वाचल्या असतील की आधीच आपलं जे निर्यात आहे त्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारत देश काहीतरी प्रयत्न करतोय. अशातच ती पूर्ण निर्यात जी आहे ती थांबते की काय अशी परिस्थिती आता अमेरिकेकडून निर्माण केली जाऊ लागली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या इथे बेरोजगारी वाढणं किंवा आपला इथला बिझनेस जो आहे तो ठप्प होणं अशा कंडिशनवरती अशा सिच्युएशनवरती आपण आलो आहे. मग जर असं जर होत असेल तर याचा अर्थ असा आहे की 100% आपल्या इकॉनॉमीवरती या टॅरिफ वॉरचा दुर्गामी असं म्हणू शकतो. कारण हे लगेच पुन्हा आज त्यांनी 50% टॅरिफ लावला आणि उद्या पुन्हा लगेच तो काढून टाकला असं होत नाही. हे दूरगामी परिणाम जे आहेत ते परिणाम होणार आहेत. त्यामुळे आता हा विषय जो आहे तो ॲक्च्युली चिंतेचा विषय स्टार्ट झालेला आहे. म्हणजे काय की खरंच त्या टॅरिफ वॉरमुळे किंवा त्या अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफमुळे भारतातल्या
काय बिझनेसवरती परिणाम होणार आहे, तर ह्याचा विचार करण्याची गरज नाही. आता भारतावर तो परिणाम व्हायलाच लागलेला आहे, हे समजून घ्या. कारण गेल्या आठवड्यातच मला वाटतं एक बातमी आली होती की आपल्याकडे जे समुद्रालगतचे राज्य आहेत त्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे. तर इथे मच्छीमारीचा जो आहे, मासेमारीचा जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय बऱ्यापैकी जास्त चालतो. पण या निर्यातीवरती, एक्सपोर्टवरती आपल्या टॅक्स लावला गेला आहे 25%. आता तर 50 झाला, तर 25% टॅक्स लावला गेला आहे. तेव्हापासूनच तो मासळी व्यवसाय जो एक्सपोर्टिंगचा होता, कोळंबी वगैरे स्पेशली त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं, सुकी मछली जे आहे त्याचंसुद्धा एक्सपोर्टिंग जे होत होतं त्याच्यावरती आता परिणाम झाला आहे. आणि हाच परिणाम जो आहे तो तिथला व्यवसाय जो आहे तो मंदावण्याकडे चालला आहे असं दिसून यायला लागलं आहे. बऱ्यापैकी कापड व्यवसाय, आपण कपडा जो आहे तो सुद्धा अमेरिकेला बऱ्यापैकी निर्यात करत होतो आणि करत आहोत. पण आता ह्या 50% टेरिफमुळे त्या कापड व्यवसायावरती सुद्धा परिणाम व्हायला लागला आहे. म्हणजे गुजरात म्हणा, गुजरातमधलं सुरत वगैरे जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे फेमस कशासाठी आहे. तर हे कपडा उद्योग जो आहे तो सुद्धा त्यामुळे प्रभावित व्हायला लागला आहे. त्याचबरोबर हिरे बाजार आपल्याकडे जो फेमस आहे, तर तिथे सुद्धा बऱ्यापैकी एक्सपोर्टिंग जे आहे ते होत होतं, पण आता त्याच्यावरती सुद्धा परिणाम व्हायला लागला आहे. त्यामुळे असे जे छोटे छोटे पॅकेट्स आहेत, आता हा कपडा उद्योग झाला, मासळी व्यवसाय झाला, त्यानंतर अनेक काही वस्तू आहेत त्यांचं एक्सपोर्टिंग जे होतं त्याच्यावरती आता परिणाम हा दिसायला लागला आहे. आणि ते एक्सपोर्टिंग कमी झालं याचा अर्थ इथे प्रोडक्शन कमी होणार. प्रोडक्शन कमी झालं याचा अर्थ तिथे बेरोजगारी कमी होणार, बेरोजगारी वाढणार. कारण प्रोडक्शन वाढवायचं असेल तर माणसांची गरज जास्त लागेल ना, पण प्रोडक्शनच कमी करायचं असेल तर माणसांना ठेवून करायचं काय. म्हणजे आता एक मला वाटतं BBC-ने बातमी प्रसारित केली होती, त्याचं एक हेडिंगच होतं की आता कामगारांचा पगार मी कसा देऊ. तुम्हाला ते सर्च केल्यानंतर सुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीच्या बातम्यासुद्धा यायला लागल्यात. याचा अर्थ काय आहे की तो परिणाम जो आहे तो पूर्णपणे दिसायला लागला आहे की या टॅरिफ वॉरमुळे आपल्या भारतीय इकॉनॉमीवरती गंभीर परिणाम व्हायला लागलेला आहे. बरं, हे इथपर्यंतच थांबते असं आहे का? नाही. पुढे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी असे संकेतसुद्धा दिलेले आहेत की H-1B व्हिसा जो आहे तर त्याच्या बाबतीतसुद्धा अमेरिका गंभीर आहे आणि अमेरिका काही विचार करू शकतं. आता H-1B व्हिसा हा काय प्रकार आहे तर थोडक्यात आधी सांगतो, कारण पूर्ण तो विषय जर कधीतरी आपण पुढे घेऊ, पण सध्यापुरतं तुम्हाला एक लक्षात यावं यासाठी सांगतो. H-1B व्हिसा म्हणजे काय आहे की भारतामधले जे तरुण सुशिक्षित मुलं आहेत, स्पेशली IT-च्या रिलेटेड त्यांनी काही कोर्सेस, काही डिग्रीज घेतलेल्या आहेत, तर त्यांना तिथे प्रोफेशनल काम करण्यासाठी म्हणून एक 3 वर्षासाठी कालावधी दिला जातो. त्याला तो H-1B व्हिसा म्हणतात. म्हणजे 3 वर्ष काम करा तुम्ही, तिथे नोकरी करा आणि पुन्हा तुम्ही रिटर्न या. तर आता तिथे विषय असा सुरू व्हायला लागला आहे की तिथल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या त्या अमेरिकेतल्याच मुलांना, तरुणांना काढून टाकतं आणि आपल्या इथून किंवा इतर देशांमधून आलेली जी तरुण मुलं आहेत त्यांना तिथे कामावर ठेवतं आहे. म्हणजे तिथल्या मुलांना रोजगार कमी आणि आपल्या इथल्या लोकांना रोजगार जास्त, असं कुठेतरी प्रमाण असमतोलतेचं दिसतंय असं त्यांच्या बोलण्यातून आलं. मग याचा अर्थ काय? H-1B हा व्हिसा जो आहे त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन जर घ्यायची म्हटलं तर याचा अर्थ असा होईल की इथून जाणाऱ्या मुलांना तिथे जॉब मिळणं कठीण होईल आणि मग पुन्हा ती मुलं इथे राहिली, इथे सॅच्युरेशन वाढेल. याचा IT सेक्टरवरती सुद्धा परिणाम होईल. म्हणून IT सेक्टरसुद्धा जे आहे ते स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल आता डिक्लाइन कंडिशनमध्येच दिसेल. म्हणजे हे सगळं एकूणच स्टॉक मार्केटच नव्हे पण आपली पूर्ण भारताची इकॉनॉमी जी आहे ती थोडी का होईना हललेली आहे. आणि मग याच्यावर उपाय काय? उपाय आता याच्यावर एकच आहे. म्हणजे मी उपाय सांगावा असं काय मी फार मोठा अर्थतज्ञ आहे अशातला भाग नाही, पण रोजगार निर्मिती आणि प्रोडक्शन आणि इतर देशांमध्ये त्याचं निर्यात होणं हे एकमेव याच्यावरती उपाय आहे. कारण अमेरिका हा सर्वात जास्त आयात करणारा देश आहे, हे मी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पण इतर देशांशी सुद्धा आपले निर्यातीचे संबंध, आयात निर्यात जे आहे ते होत आहे. तिथे आपण निर्यात वाढवली तर आपलं इथलं प्रोडक्शन जे आहे ते मेंटेन होऊ शकतं. पण त्याला वेळ जातो. मग तो वेळ जाणं आणि त्यातून सावरणं याला फार कष्ट, परिश्रम आणि तिथे पैसा टाकण्याची खूप गरज लागते. म्हणजे हा भार एकूणच सरकारवरती येण्याची स्पष्ट चिन्ह दिसू लागले आहेत. आणि मग हे असंच जर चालू राहिलं तर स्टॉक मार्केट काय होईल? मग स्टॉक मार्केट काही नाही. माझ्या मते हे टॅरिफ वॉर पूर्णपणे थांबल्याशिवाय मार्केट कुठेही वरच्या साईडला जास्त जाण्याची चिन्हे दिसत नाहीत.
दुसरी गोष्ट अशी आहे की आता येत्या 1-2 महिन्यामध्ये बिहारचं इलेक्शन आहे. आता हे बिहारचं इलेक्शन हा मुद्दासुद्धा जो आहे तो फार हॉट होत चालला आहे. याला कारण असं आहे की जे केंद्रातलं सरकार आहे त्याच्यामध्ये नितीश कुमार हा फॅक्टर जो आहे तो फार महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे. कारण त्यांचा सपोर्ट आहे म्हणून केंद्रातलं सरकार जे आहे ते टिकलेलं आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमार हारतात की जिंकतात याच्यावरती केंद्रातलं सरकार पडेल की राहील किंवा त्याला काही प्रॉब्लेम होईल का, या सगळ्या गोष्टीची समीकरणं जी आहेत ती आत्तापासून सुरुवात झालेली आहेत, जुळवाजुळवीची समीकरणं. मग हे सगळं जर बघितलं तर तोपर्यंत मार्केट जे आहे ते वेट अँड वॉच या मूडमध्येच राहण्याचा जास्त म्हणजे विचार करेल असं मला वाटतं. म्हणजे ह्याच्यामधून तुम्ही कुठले रेकमेंडेशन घेऊ नका किंवा इन्फ्लुएन्सही होऊ नका, हे माझं स्पष्ट सांगणं आहे. पण तरीसुद्धा वेट अँड वॉच तुम्हीसुद्धा राहायला हरकत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलो आहे की मार्केट फार काही वर जाईल किंवा फार एकदम खाली जाईल असं होणार नाही, पण रेंज बाउंड जे आहे ते नक्की राहील. काल परवाच्याच तुम्ही जर 2 सेशनमध्ये जर बघितलं तर मला वाटतं परवा दिवशी मार्केट 25,012 टच झालं, 12-15 काय असेल ते म्हणजे 25,000च्या वरती जाऊन एक 15 पॉईंट गेलं आणि तिथून पुन्हा खाली आलं. जवळजवळ मला वाटतं 24,800 24,900च्या काहीतरी रेंजला बंद झालं आणि आज मात्र काय झालं 24,800च्याही खाली आलं. म्हणजे एकूण 24,800 आणि वरती 25,000 एवढी छोटी रेंज जी आहे ती तुम्ही थोडक्यात काही दिवसापुरती लक्षात ठेवू शकता की या 200 पॉईंटच्या किंवा या 2 लेवलच्या दरम्यान काय घडतंय किंवा त्याच्या खाली किंवा याच्यावरती काय होतंय याच्यावरती लक्ष ठेवा. म्हणजे माझं थोडंसं नॉलेज म्हणून सांगतो, 24,800ची जी लेवल आहे त्याच्या खाली जर मार्केट राहिलं तर थोडंसं बेरिश कंडिशन जे आहे ते तिथे दिसू लागेल आणि 25,000च्या वरती जर सिग्निफिकंटली वरती जायला लागलं तर आपण बुलिश ट्रेंड आपण थोडा वेळ गृहीत धरू शकतो. तोही लॉंग टर्मसाठी बुलिश ट्रेंड राहील असं मला वाटत नाही, पण तरीसुद्धा एक थोडा तुम्ही त्याचा एक कन्सिडरेशनसाठी म्हणजे आपल्याला म्हणतात ना की काय होऊ शकतं हे बघण्यासाठी म्हणून ते 2 लेवलचं मी तुम्हाला एक स्पष्टीकरण दिलं आहे की त्याच्यावरती तुम्ही विचार करू शकता. 25,000 वरची आणि खाली 24,800 फक्त 200 पॉईंट, म्हणजे ते पॉईंटसुद्धा 200 जे आहेत ते सोडून द्या, पण 24,800च्या खाली मार्केट म्हणजे बेरिशकडे जाण्याचा चान्स जास्त. 25,000च्या वरती किंवा 25,100च्या वरती म्हटलं तर बुलिश ट्रेंड आपण कन्सिडर करू शकतो. असो तर एकूणच मार्केटची कंडिशन तुम्हाला लक्षात आली आहे किंवा आपल्या भारताची इकॉनॉमी जी आहे ती कुठल्या आता वळणावर आलेली आहे याचंही तुम्हाला आता स्पष्टीकरण थोडक्यात मिळालेलं आहे असं मी समजतो. पण तरी गुंतवणुकीच्या बाबतीत जर तुम्ही विचार करत असाल तर अजूनही माझं असं स्पष्ट मत आहे की वेट अँड वॉच. मार्केटच स्वतः वेट अँड वॉचच्या मूडमध्ये असेल तर तुम्ही घाई करण्यात काही पॉईंट नाही. त्यामुळे थोडंसं तुम्ही थांबलेलं बरं आणि नंतर तुम्हाला वाटलं की आता इथून पुढे मार्केट अपट्रेंडला जाऊ शकतं तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराला विचारून तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण सध्या माझ्या दृष्टीने मार्केट वेट अँड वॉच मूडमध्ये आहे आणि ते तसं राहील असं मला वाटतं. चला असो, आज थांबतो येथे. मार्केटची थोडीफार अपडेट जी आहे ती इथे द्यावी असं मला वाटलं. म्हणजे मार्केट का पडलं हा जो विषय आहे तो आता म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये येत राहणारा विषय होता, म्हणून ते थोडंसं तुमच्याबरोबर क्लिअर करावं असं मला वाटलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला. तर काळजी घ्या आणि जेव्हा वेळ येईल त्यावेळी मी तुम्हाला मागेही म्हटलं की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतही आपण चर्चा करू, त्यातून तुम्ही निर्णय घ्यायला मोकळे होऊ शकता. धन्यवाद.